अशोक खरात प्रकरणात एसआयटीला सरकारी वकील मिळत नाहीये। ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अजय मिसर यांनी केस चालवण्यास नकार दिलाय। एसआयटीने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांना ही केस चालवण्यासाठी लेखी पत्राद्वारे विनंती केली होती। मात्र 2011 मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटला, रवी पुजारी प्रकरणातील महाराष्ट्रातील सर्व खटले तसंच अन्य महत्त्वाच्या खटल्याच्या न्यायालयीन चौकशीच्या कामामुळे या प्रकरणाला वेळ आणि न्याय देता येणार नसल्यानं विशेष सरकारी अजय मिसर यांनी केस चालवण्यास नकार दिल्याची माहिती आहे। एसआयटीला लेखी पत्राद्वारे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्याकडून केस चालवण्यास नकार देण्यात आलाय। ॲडव्होकेट अजय मिसर यांनी नकार दिल्यानं सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे हेच युक्तिवाद करणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, अशोक खरात प्रकरणात एसआयटीला सरकारी वकीलच मिळत नसल्याचं कळतंय, काय अपडेट? प्राजक्ता, यामध्ये मी थोडी दुरुस्ती करतो। सरकारी वकील मिळालेला आहे, मात्र यामध्ये एक ज्येष्ठ विधिज्ञ अपेक्षित असतो। अर्थात ही केस महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे, गंभीर स्वरूपाची ही केस आहे आणि अशा प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या नामवंत वकिलांची नेमणूक या सगळ्या प्रकरणात होणं अपेक्षित होतं। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती एसआयटीने ज्येष्ठ विधिज्ञ विशेष सरकारी वकील अजय मिसर यांना या प्रकरणामध्ये आपण ही केस लढवावी अशा प्रकारची पत्र जे आहेत ते त्यांना लिहिलेलं होतं। मात्र ॲडव्होकेट अजय मिसर यांनी ही केस लढवण्यास नकार दिलेला आहे। त्याचं कारण त्यांनी असं सांगितलेलं आहे की 2011चा जो साखळी बॉम्बस्फोट आहे मुंबईचा, त्याचा तपास माझ्याकडे आहे। त्यानंतर पुजारी खटल्याचे महाराष्ट्रातले जे काही खटले आहेत त्याचा सगळा तपास माझ्याकडे आहे आणि महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे सरकारी खटले माझ्याकडे आहे आणि त्यामुळे या केसला मला वेळही देता येणार नाही आणि त्यामुळे ही केस मी त्या केसला न्याय देखील देऊ शकणार नाही आणि त्यामुळे मी ही केस लढू शकत नाही अशा प्रकारची लेखी पत्र जे आहेत ते एसआयटीला अजय मिसर यांनी कळवलेलं आहे लेखी पत्राद्वारे। याचा अर्थ असा आहे की एसआयटीची अपेक्षा होती की या प्रकरणामध्ये एका ज्येष्ठ विधिज्ञाने ही केस चालवावी, त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये एसआयटीची बाजू मांडावी। मात्र तसं होताना पाहायला मिळत नाहीये। एक ज्येष्ठ सिनियर वकील असणं अपेक्षित असताना तसं होत नाहीये। एक सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे हे या प्रकरणामध्ये युक्तिवाद करताय, न्यायालयामध्ये त्यांची सरकारची अर्थात एसआयटीची बाजू मांडताय। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये एकीकडे सरकार गंभीर असल्याचं दाखवतंय, मात्र दुसरीकडे अशा पद्धतीनं एसआयटीच्या टीमला एक चांगला वकील मिळणं अपेक्षित असताना तो वकील मिळत नाहीये आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये जो तपास केला जातोय, जी चौकशी केली जाते आणि विशेष म्हणजे न्यायालयात जो युक्तिवाद केला जातोय त्यामध्ये सरकार कुठे कमी पडेल का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। त्यामुळे या सगळ्या अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटीला एक चांगला वकील मिळणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने एसआयटीचे प्रयत्न सुरू आहे। मात्र तो मिळत नसल्यामुळे या सगळ्या कारवाईच्या बाबत वेगवेगळे प्रश्न निर्माण केले जात आहेत आणि वेगवेगळे सवाल जे आहेत ते उपस्थित केले जात आहे। प्राजक्ता, बरं लक्ष्मण, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। राहुल